नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SK MPSC लॅब या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज भाग क्रमांक 4 आपण बघणार आहोत। आत्तापर्यंत भाग 3 झालेले आहेत आणि कालच्या लेक्चरमध्येच आपण 1-1.5 तासाची रिव्हिजन घेतलेली होती। ते देखील लेक्चर सर्वांनी व्यवस्थित ऐकायचं आहे। अतिशय महत्त्वाचे लेक्चर आणि उद्यापासून आपण 3 दिवस जे आहे हे अर्थशास्त्राचे लेक्चर घेणार आहोत। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चरची लिंक तुम्हाला शेअर करायची आहे। चॅनलला सबस्क्राइब करा सर्वप्रथम आणि ह्या रिव्हिजनचा महासंग्राम पाठ क्रमांक 4 मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाठ क्रमांक 4 मध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्थेमधले महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। प्रश्नांची उत्तरे खूप ह्याच्यातून तुम्ही आत्मविश्वास जो काही आजपर्यंत अभ्यास केलाय त्याचा एक प्रॅक्टिस म्हणून आपण या ठिकाणी अतिसंभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेली होती आणि आज आपण या ठिकाणी एक्झामच्या दृष्टिकोनातून आजचा लेक्चर शेवटचाच असेल पॉलिटीचा आणि उद्यापासून आपण या ठिकाणी इकॉनॉमिकचे लेक्चर काय करणार आहोत या ठिकाणी घेणार आहोत आणि हे दोन्ही विषय अतिशय महत्त्वाचे आहेत। इकॉनॉमिकचे 15 प्रश्न आणि पॉलिटीचे 10 प्रश्न असे टोटल येणाऱ्या 30 एप्रिलला तुम्हाला 25 प्रश्नांची तयारी करायची असेल तर SK MPSC लॅब या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायचं आहे आणि लेक्चरला लाईक करा सर्वांनी। चला तर मग आपण वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरची या ठिकाणी आता सुरुवात करणार आहोत। खूप महत्त्वपूर्ण लेक्चर आहे। पहिलाच क्वेश्चन तुमच्या समोर, या क्वेश्चनचा विचार केला तर उपराष्ट्रपती यांची निवड याबाबत हा प्रश्न विचारला गेलेला आहे। उपराष्ट्रपती यांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न आहे। लवकरात लवकर या प्रश्नाचं आन्सर सर्व विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे। उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निर्वाचक गणामध्ये डॅश यांचा समावेश होत असतो, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेल्या सदस्यांचा। त्यानंतर दुसरं विधान आहे संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधानसभेमधील निवडून आलेल्या सदस्यांचा, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांचा आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे संसद आणि राज्याच्या विधानसभामधील सर्व सदस्यांचा। उपराष्ट्रपतींचा विचार केला तर उपराष्ट्रपतींना घटनेमध्ये काही असे वेगळे असं कार्य काय देण्यात आलेलं नाही। ज्यावेळेला राष्ट्रपती पदावर काही कारणामुळे जर गैरहजर असतील तर जास्तीत जास्त 6 महिन्याच्या कार्यकालासाठी उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाची भूमिका पार पाडत असतात। संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले सदस्य म्हणजेच निर्वाचित सदस्य हे पहिलंच विधान चुकीचं आहे आणि संसदेतील निवडून आलेले सदस्य पण इकडे विधानसभा असेल यांचा याच्यामध्ये सहभागी होत नाही। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3। अचूक आन्सर आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य लोकसभेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित आणि राज्यसभेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित या सदस्यांचा याच्यामध्ये काय होत असतो सहभाग ते होत असतात। मग यामध्ये उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये विचार केला तर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर अशा प्रकारचा ठराव सर्वप्रथम राज्यसभा या सभागृहामध्ये मांडला जातो आणि जो मांडला जातो तो प्रभावी बहुमताने मांडला जातो आणि त्यानंतर तो लोकसभेमध्ये साध्या बहुमताने मांडल्यानंतर उपराष्ट्रपतींना काय केलं जातं पदावरून दूर केलं जात असतं। उपराष्ट्रपती हे जे असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। राज्यसभा या सभागृहाचे ते पदसिद्ध सभापती असतात। म्हणजेच हे जे आहेत ते सभागृहाचे सदस्य आहेत का तर सभागृहाचे सदस्य नाहीत ते, कारण ते उपराष्ट्रपती असतात। भारतीय घटनेतील आर्टिकल 89 आणि 64 मध्ये या बाबी आहेत की ते काय असतात राज्यसभेचे सभापती असतात। म्हणजे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे ते सदस्य नसतात। पण लोकसभेच्या अध्यक्षांचा आणि उपाध्यक्षांचा विचार केला किंवा राज्यसभेच्या उपसभापतींचा विचार केला तर हे काय असतात हे जे मेंबर आहेत ते मेंबर असतात म्हणजे पार्लमेंटमध्ये। पण इकडे जर विचार केला उपराष्ट्रपती हे मेंबर नसतात, म्हणजेच सामान्य परिस्थितीमध्ये मेंबर नाहीत पण असामान्य परिस्थितीमध्ये सभागृहाचे मेंबर असतात। असामान्य परिस्थिती म्हणजे ज्या वेळेला उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाची भूमिका पार पाडतात त्यावेळेला उपसभापती हे सभापती पदाची भूमिका पार पाडत असतात। जर राष्ट्रपतींचा पदावस्थांना मृत्यू झाला किंवा काही कारणामुळे जर ते ॲब्सेंट असतील तर जास्तीत जास्त 6 महिन्याच्या कालावधीसाठी उपराष्ट्रपती काय करतात राष्ट्रपती या पदावर कार्यरत असतात। पण 6 महिन्याच्यात निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगावरती काय केलेलं आहे बंधनकारक केलेलं आहे। प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। येणारे प्रश्न आहेत, प्रश्न याच्यावरती विचारले जातात। म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित प्लस नामनिर्देशित हे काय होतात सर्व सदस्य यांच्यामध्ये सहभागी होत असतात। आणि विधिमंडळाचा विचार केला विधानसभा आणि विधान परिषदेचा तर हे दोन्हीच्या ज्या आहेत विधानसभा आणि विधान परिषद पूर्णतः सहभागी होत नाही पण जे संसद आहे पूर्णतः सहभागी होते, जे की भारतीय घटनेतील कलम क्रमांक 61 राष्ट्रपतींवरती जो काही महाभियोग चालवला जातो त्याच्यामध्ये देखील काय होत असतात हे सर्व सहभागी होत असतात। महाभियोग प्रक्रियेमध्ये कोण सहभागी होत नाही, महाभियोग प्रक्रियेमध्ये जर विचार केला
विधानसभा विधान परिषद पूर्णतः महाभियोग प्रक्रियेमध्ये काय होत नाही, सहभागी होत नाही. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य उपस्थित असतात. निवडणूक याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या संबंधित तुम्हाला हे जे आहेत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत हे ओळखायचं आहे तुम्हाला. मूलभूत हक्क न्यायविचारणीय आहेत आणि मार्गदर्शक तत्वे ही न्यायविचारणीय नाहीत. जर या दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला तर साधारणपणे मूलभूत हक्क हे मार्गदर्शक तत्वापेक्षा जास्त यांना काय केले, प्राधान्य देण्यात आलेलं आहे. भारतीय घटनेतील कलम 31C अन्वये काही मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता पर्यायी उत्तरांचा विचार केला, अ विधान, ब विधान, ब क आणि वरील पैकी एकही नाही असं विचारलेलं आहे. यामध्ये काय केलंय, बरोबर नाहीत. बरोबर म्हणजे चुकीचे, वरील पैकी एकही नाही लक्षात ठेवायचं. म्हणजे तिन्हीचे तिन्ही विधाने काय होतात या ठिकाणी बरोबर आहेत. मूलभूत हक्क हे न्यायविचारणीय आहेत, म्हणजे या संदर्भात तुम्ही काय करू शकता, न्यायालयामध्ये जाऊ शकता, न्यायविचारणीय आहेत. पण मार्गदर्शक तत्वे न्यायविचार नाही, त्या संदर्भात तुम्हाला न्यायालयामध्ये जाऊ शकत नाहीत. आता मूलभूत हक्कांचा विचार केला तर भारतीय घटनेचा भाग जो आहे तो भाग आहे 3रा, कलम क्रमांक 12 ते 35 नंबरच्या आर्टिकल पर्यंत सांगण्यात आलेले आहेत मूलभूत हक्क. आणि मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये ते न्यायप्रविष्ट असतात म्हणूनच. आणि इकडे जे आहेत कलम क्रमांक हे भारतीय घटनेचा भाग 4 जो आहे 36 ते 51 पर्यंत हा काय आहे, न्यायविचारणीय नाही, म्हणजे हे न्यायप्रविष्ट नसतात. त्याच्यामुळेच 45 नंबरच्या आर्टिकलमध्ये बदल केला. कोणत्या घटना दुरुस्तीने, 86व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 2002 मध्ये याच्यामध्ये बदल केला आणि याच्यातली तरतूद काय केली आहे, 21A मध्ये ऍड केली मूलभूत हक्कामध्ये, शिक्षणाच्या अधिकारामध्ये. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता दोघांमध्ये जर संघर्षाच्या बाबतीत आले किंवा काही संतुलन असेल तर तो मिनार व मिल्स खटला जो आहे तो कोणत्या वर्षीचा आहे, तर तो खटला 1980चा आहे. या खटल्यामध्ये या मूलभूत हक्काचं आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचं काय केलेलं या ठिकाणी संतुलन जे आहे ते या खटल्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क एमपीएससीला प्रश्न विचारले जातात. डीपीएसपी हे जे आहेत हे आपण जे आहे ते आयरिश या घटनेकडून घेतलेले आहेत. डीपीएसपी 44 कलम जे आहे ते राज्य धोरण समान नागरी कायदा असेल. 50 नंबर कार्यकारी व्यवस्थेपासून न्याय व्यवस्था अलिप्त करणे, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. कलमे खूप व्यवस्थित करा, कारण डीपीएसपीच्या बाबतीमध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा जर विचार केला म्हणजे डीपीएसपीचा जर विचार केला तर कलमे जोड्या लावा. हा प्रश्न कन्फर्म प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या तरी एक्झाम मध्ये आहे. पेपर तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचं कलम डॅश खालील अंतर्गत नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी संधी देणे व आर्थिक व कोणत्याही परिस्थितीमध्ये ती नाकारली जाऊ नये याची हमी देणे हे राज्याचे कार्य आहे. याच्यामध्ये 39 कलम 39A, 51 आणि 51A या ठिकाणी सांगितलेलं आहे. नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी संधी वगैरे देणे. लवकर याचा आन्सर सांगायचा आहे. न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्याचा विचार केला तर लक्षात ठेवायचं याचं कलम आहे पर्याय क्रमांक 2 आन्सर असणार आहे याचं. 39A हे जे आहे ते आपल्या भारतीय घटनेमध्ये सुरुवातीला नव्हतं, पण 42वी घटना दुरुस्ती अंतर्गत 1976ची घटना दुरुस्ती याच्या अंतर्गत काय केलं, याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता इकडे दिले 51, मगाशीच आपण बघितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, आंतरराष्ट्रीय शांतता असेल आणि सुरक्षा याचा उल्लेख जो आहे तो याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. आणि 51 हे जे कलम आहे 51A चा विचार केला तर 51A मध्ये काय होतं की राज्य धोरणाची म्हणजे आपले मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये आहेत. आणि एकमेव याचं कलम आहे ते म्हणजे 51A हे एकमेव याचं कलम आहे जे आपल्या भारतीय घटनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलं याचा समावेश करण्यात आलेला होता. आणि याच्यामध्ये सुरुवातीला 10 प्रकारचे होते, नंतर एक ऍड केलं 11वं आणि टोटल 11 झाले. पालकांनी आपल्या पाल्यात शिक्षणाच्या सेवा संधी उपलब्ध करून देणे. कोणत्या घटना दुरुस्तीने, 86वी घटना दुरुस्ती 2002 अंतर्गत झालेली होती. आणि डीपीएसपीचा विचार केला तर मी कालच सांगितलं होतं 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती आणि 97वी घटना दुरुस्ती व्यवस्थित लक्षात ठेवायची. या घटना दुरुस्त्या डीपीएसपीच्या बाबतीमध्ये झालेल्या आहेत. नवनवीन तरतूद किंवा एखादी तरतूद याच्यामधून काय केलेले काढून देखील टाकण्यात आलेले आहेत किंवा ऍड करण्यात आले. 50 मध्ये काढून टाकलेले, बाकीच्या घटना दुरुस्ती अंतर्गत त्याच्यामध्ये ऍड काही गोष्टी करण्यात आल्यात.
स्त्री आणि पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन बाबतीमध्ये ह्या बाबी आहेत. नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी संधी देणे, म्हणजेच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये मोफत व कायदेविषयक सहाय्याच्या बाबतीमध्ये ह्या बाबी याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी संधी देणे, आर्थिक किंवा कोणत्याही परिस्थिती नाकारली जाऊ नये याची हमी देणे हे राज्याचे कार्य आहे. भारतीय राज्यघटनेनुसार कलम क्रमांक 39A समान न्याय व मोफत व कायदेविषयक सहाय्य ह्या बाबी तुम्हाला काय करायच्या इथे लक्षात ठेवायच्या आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन. अयोग्य विधाने. उपराष्ट्रपती या पदाबाबत तुम्हाला अयोग्य विधाने निवडायची आहेत. चुकीची विधाने निवडायची आहेत. अयोग्य विधाने निवडा. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावी हे पहिलं विधान आहे. घटक राज्याचे कायदेमंडळाचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात. घटक राज्याच्या पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्ती सदस्य मतदार असतात. घटक राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करत नाहीत. असा हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि इथे तुम्हाला चुकीचे विधान ओळखायचं आहे. काय करायचं, इकडे चुकीचं विधान ओळखायचं आहे. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवून इच्छिणारी व्यक्ती, आता इथे दिले 30 वर्ष, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. उपराष्ट्रपती पदासाठी देखील 35 वर्ष पूर्ण असावी लागतात. किती वर्ष? 35 वर्ष पूर्ण असावी लागतात. घटक राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात लक्षात ठेवायचं आहे. पण ज्या दिवशी ते उपराष्ट्रपती होतील त्या दिवसापासून ते पद काय केलं जाईल, रिक्त मानलं जाईल. घटक राज्याच्या पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्ती सदस्य ही मतदार असतात. घटक राज्याच्या पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्य, आता घटक राज्याच्या पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्य हे मतदार या ठिकाणी असत नाहीत घटक राज्याचा. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ आणि क, पर्याय क्रमांक 1. घटक राज्याच्या कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करत नाहीत, हे अगदी बरोबर आहे. पण घटक राज्याच्या पदाच्या ज्या काही म्हणजे घटक राज्यामध्ये जे काय आहेत त्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्य हे मतदार या ठिकाणी असणार नाहीत. कोणच असंच नाही घटक राज्यामधलं, नियुक्त सदस्य असू द्या किंवा निर्वाचित असू द्या किंवा नामनिर्देशित असू द्या, हे याच्यामध्ये सदस्य असणार नाहीत. उपराष्ट्रपती यांच्या बाबतीमध्ये आपण पहिल्याच प्रश्नामध्ये खूप साऱ्या गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सर्वच सदस्य सहभागी होत असतात. दोन्ही सभागृहाचे सर्वच सदस्य यांच्यामध्ये काय होत असतात, सहभागी होत असतात. ते निर्वाचित असू द्या अथवा नामनिर्देशित असू द्या, हे सर्व सहभागी होत असतात. विधानसभा आणि विधान परिषदेचा विचार केला म्हणजे विधानसभेतले निर्वाचित असू द्या अथवा नामनिर्देशित असू द्या, विधान परिषदेतले निर्वाचित असू द्या अथवा नामनिर्देशित असू द्या, ते उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत. पण भारतीय घटनेतील कलम क्रमांक 54 राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये विचार केला. राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत, निवडणुकीचा विचार केला तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे निर्वाचित सदस्य सहभागी होतात, नामनिर्देशित सदस्य या ठिकाणी सहभाग होत नाहीत. म्हणजे घटक राज्यामधले जे काही विधानसभा आहे, विधानसभेचे निर्वाचित सदस्य सहभागी होतात. आता विधानसभेचा विचार केला आणि लोकसभेचा विचार केला तर या ठिकाणी अँग्लो इंडियन हे जे आरक्षण आहे हे 104 क्रमांक घटना दुरुस्ती अंतर्गत काय केलेलं आहे, कॅन्सल करण्यात आलेलं आहे. 104 घटना दुरुस्ती कायद्याअंतर्गत ते काय केलेलं आहे, कॅन्सल करण्यात आलेलं आहे. हे आत्ताची कंडिशन आहे. पण मागच्या कंडिशनचा विचार केला तर विधानसभेमध्ये 1 आणि लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्य असायचे. अँग्लो इंडियन म्हणजे त्या व्यक्तीची आई जी आहे ती भारतीय आणि वडील युरोपियन, त्यांचं जे अपत्य असतं त्याला अँग्लो इंडियन असं काय केलं जातं, संबोधलं जातं. आणि अँग्लो इंडियनचं आरक्षण जे आहे ते कलम क्रमांक 331 आणि कलम क्रमांक 333 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. कलम क्रमांक 331 आणि 333 मध्ये हे आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता अनुसूचित जाती जमातींना आरक्षण जे आहे ते लोकसभेमध्ये असतं. अनुसूचित जाती जमातींना लोकसभेमध्ये आरक्षण आहे. लोकसभेमध्ये 84 आणि याच्या अनुसूचित जातींना आणि जमातीला ज्या आहे त्या 47 जागा काय असतात त्या ठिकाणी राखीव असतात. त्यानंतर विधानसभेचा विचार केला तर कलम क्रमांक 332 मध्ये विधानसभेमध्ये आरक्षण आहे, संसदेमध्ये आरक्षण नाही, लोकसभेमध्ये आरक्षण आहे. संसद शब्द नाही वापरायचा तिथे, लोकसभा. विधिमंडळामध्ये किंवा विधानमंडळामध्ये आरक्षण नाही, विधानसभेमध्ये आरक्षण आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर अनुक्रमे 29 आणि 25 जागा काय आहेत, अनुसूचित जाती आणि जमातींना राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पेपरला विचारल्या जातात, त्यामुळे या पाठच असल्या पाहिजे तुमच्या.
मग इथं जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 5 जागा 48 पैकी आणि 4 जागा ह्या अनुसूचित जाती जमातींना लोकसभेच्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये विचार केला तर त्यांना या एवढ्या जागा काय केलेत राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान या ठिकाणी चुकीचे आहे? राईट ऑफ प्रायव्हसी, खाजगीपणाचा हक्क स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे, हे विधान पण बरोबर आहे. MP शर्मा खटला आणि खरगसिंग खटला यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. आता चुकीचे आहे तर विचार केला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरील पैकी एकही नाही. एकही विधान चुकीचं नाही, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही विधाने काही या ठिकाणी बरोबर आहेत. व्यक्तिगत व जीवी स्वातंत्र्याचा हक्क असेल याच्यामध्ये खाजगीपणाचा हक्क आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. कलम क्रमांक 21 मध्ये खाजगीपणाचा हक्क मूलभूत हक्क आहे, हे देखील बरोबर आहे. आणि या संदर्भाचे हे 2 खटले व्यवस्थित माहीत असले पाहिजेत. SP शर्मा खटला आणि खरगसिंग खटला 1962 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. या खटल्यामध्ये हा डिसिजन दिला होता. आणि तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी चुकीचे विधान ओळखायचं आहे. चुकीचे विधान तर ऑप्शन क्रमांक 4 हे जे आहे ते या ठिकाणी हे आहे की वरील पैकी एकही विधान या ठिकाणी काही नाही, चुकीचं नाही. तिन्हीच्या तिन्ही विधाने काही बरोबर आहेत. मूलभूत हक्कामधली काही ठराविक कलमे आहेत 20, 21, 22 वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवायचे तुम्हाला. 21 हे सुरुवातीला घटनेमध्ये नव्हतं, पण 21 हे नंतर काय केलं आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केलेलं आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 अंतर्गत काय केलेलं आहे 21A शिक्षणाचा हक्क आपल्या भारतीय घटनेमध्ये काय करण्यात आलेला आहे, ऍड करण्यात आलेला आहे. शिक्षणाचा हक्क घटनेमध्ये ऍड केलेला आहे. पुढील प्रश्न, चुकीचे विधान तुम्हाला ओळखायचं आहे. उपराष्ट्रपती बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक या प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे. आणि खालीलपैकी कोणती विधाने या ठिकाणी चुकीची आहेत? चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. या पदासाठी असलेल्या निर्वाचक मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य सहभागी होतात. फक्त या ठिकाणी दिलेलं नाही, अलग लक्षात. ते उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतका. आणि या पदाचे किमान 20 मतदार प्रस्ताव म्हणजे पाठिंबा आणि 20 लोकांचं अनुमोदन आवश्यक असतं. त्यामुळे या प्रश्नाचा विचार केला तर चुकीचं विधान वरीलपैकी एकही नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये निर्वाचक मंडळामध्ये हे तर काही फक्त शब्द दिला नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे पहिलं ते बरोबर आहे. आणि 6 महिन्यापेक्षा जास्त नाही. लेक्चरच्या पहिल्या प्रश्नापासून सांगतोय तुम्हाला की 6 महिन्यापेक्षा जास्त नाही, हे विधान देखील बरोबर आहे. आणि या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 50 आणि राष्ट्रपतींचे 20, राष्ट्रपती 50 आणि 50 लोकांचं अनुमोदन आणि 15,000 रुपये दोघांनाही, राष्ट्रपती उमेदवार असणारे आणि उपराष्ट्रपती उमेदवार असणारी व्यक्तींना 15,000 रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये डिपॉझिट करावं लागतात. आणि 1/6 एवढं जर वोटिंग नाही झालं तर हे डिपॉझिट त्यांचं काय केलं जातं, जप्त केलं जातं. हे डिपॉझिट जे आहे ते जप्त केलं जात असतं. या पदाच्या निर्वाचक मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य तसेच नामनिर्देशित सदस्य काय असतात, सहभागी असतात. नामनिर्देशित सदस्य देखील सहभागी असतात. आणि ते उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिने त्याच्यापेक्षा जास्त नाही, कारण त्याच्या आधी निवडणुका घेणे हे आपल्या निवडणूक आयोगावरती काय करण्यात आलंय, बंधनकारक केलेलं आहे. निवडणूक आयोगाने 6 महिन्याच्यात निवडणुका घेणे अपेक्षित आहे. पण काही कारणामुळे म्हणजे कार्यकाल संपला, तिकडे विचार केला प्रॉपर व्यक्तीच्या बाबतीमध्ये, तर जो मेन आहे तो पुढील येईपर्यंत निवडून तोपर्यंत तो काय करतो, या ठिकाणी प्रभारी म्हणून काम करत असतो. 20 मतदारांचं प्रस्ताव म्हणजे पाठिंबा आणि 20 मतदारांचं अनुमोदन आवश्यक असतं. आणि 15,000 रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये उपराष्ट्रपती पदासाठी जी व्यक्ती उमेदवार आहे त्यांना डिपॉझिट करावे लागतात. आणि जर 1/6 एवढं वोटिंग नाही झालं तर त्यांचं डिपॉझिट जे 15,000 रुपये आहे ते काय होतं, या ठिकाणी जप्त केलं जातं निवडणूक आयोगाद्वारे. ओके, हे तुम्हाला काय करायचे इथे लक्षात ठेवायचे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे याबाबत तुम्हाला योग्य विधाने ओळखायची आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे. ही संकल्पना आयरिश या संविधानातून घेतलेली आहे. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा विचार केला
तर भारतीय घटनेचा भाग 4 आहे. वारंवार आपलं होतंय आणि हे वारंवार झाल्यामुळेच आता तुमच्या कंटिन्यू हे लक्षात राहा 36 ते 51 पर्यंत हे 3 भागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. अंतर्भाव घटनेच्या 4थ्या भागामध्ये याचं आहे. त्याची अंमलबजावणी करणे राज्यांवरती बंधनकारक आहे. ती सर्व गांधीवादी विचारसरणीवरती आधारित आहेत. लवकर स्पीडमध्ये या प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आता या प्रश्नाचा जर विचार केला तर ती सर्व गांधीवादी विचारसरणीवर आधारित असंही दिलंय, पण इकडे विचार केला 3 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. किती भागामध्ये? 3 भागामध्ये. एक आहे गांधीवादी, दुसरा आहे समाजवादी आणि तिसरा आहे उदारमतवादी. मग याच्यातून एक लक्षात येतं, इकडं ड दिलंय, इकडे ड दिलंय. ऑप्शन कट होतो हा. इलिमिनेट ऑप्शन करा आधी, कारण योग्य विधान ओळखायचे आहे आणि ड विधान हे चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन पहिल्यांदा कट करायचे तुम्हाला, बाकी कोणतंही डोक्यात काय ठेवू नका. ऑप्शन पहिल्यांदा कमी करा. यांची अंमलबजावणी करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे. हे विधान चुकीचं आहे. राज्यांवर बंधनकारक नसतं. त्यांचा अंतर्भाव घटनेच्या 4थ्या भागामध्ये बरोबर आहे. पहिल्या भागाचा विचार केला, पहिल्या भागाचा कलम क्रमांक 1 ते 4 या भागाचा जर विचार केला तर यामध्ये संघराज्य व त्याची राज्यक्षेत्रे सांगण्यात आलेली आहेत. दुसऱ्या भागामध्ये 5 ते 11 नागरिकत्वाच्या बाबी सांगण्यात आलेत. तिसऱ्या भागामध्ये 12 ते 35 मूलभूत हक्क आणि जो आता आपण भाग बघतोय तो 4था भाग बघतोय 36 ते 51 पर्यंत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे 4थ्या भागामध्ये. पण याचं विभाजन हे 3 विचारसरणीवर आधारित आहे, गांधीवादी, उदारमतवादी आणि समाजवादी. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि क विधान देखील चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन कट होतो. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. अ आणि ब 4थ्या भागामध्ये हे विधान देखील बरोबर आहे. पहिलं विधान पण बरोबर आहे. आणि आयरिश या देशाने स्पेन या देशाच्या घटनेकडून हे काय केलेत, जे आहेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते घेतलेली होती. मग यामध्ये कलमे आपण वारंवार बघत आलेलो आहे की कलमे कोणती महत्त्वाचे आहेत. तुम्हाला कोणती कलमे याच्यामध्ये काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत, कोणती स्किप करायचे आहेत हे माहीत असलं पाहिजे. मग यामध्ये 1 ते 4 आहे संघराज्यतेची राज्यक्षेत्रे. भाग दुसरा आहे 5 ते 11 यामध्ये आपल्या देशाचं म्हणजे जे काही नागरिकत्व या संदर्भात आहे. आणि 12 ते 35 मूलभूत हक्क. मूलभूत हक्क जे आहेत हे आपण USA अमेरिकेच्या घटनेकडून घेतलेले आहेत. आणि DPSP हे जे आहेत हे आपण आयरिश या देशाच्या घटनेकडून घेतलेले आहेत. आता यांची अंमलबजावणी करणं राज्यांवरती काही बंधनकारक असत नाही. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा विचार केला तर याच्यामध्ये 42वे असेल, 44वे असेल, 97वे असेल आणि 86व्या क्रमांकाची घटनादुरुस्ती झालेली होती. आणि 86व्या क्रमांकाची घटनादुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यावर वन लाइनर प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की 21A कलम हे जे आहे मूलभूत हक्कामध्ये कोणत्या घटनादुरुस्ती अंतर्गत ऍड केलेलं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 86वी घटनादुरुस्ती 2002. आणि 21A हे कशा संदर्भात आहे, एज्युकेशन राईट्स म्हणजे शिक्षणाचा हक्क या संदर्भात हे कलम आहे. पुढील प्रश्न खालील विधाने तुम्हाला विचारात घ्यायचे आहेत आणि बरोबर चूक हे खाली तुम्हाला पर्यायामध्ये डायरेक्ट सांगितलंय, बरोबर आहे, चूक आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मग याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून काम करण्यास अथवा संधी मिळते राष्ट्रपतींची कार्य पार पाडण्यास. कोणत्याही कारण आता पहिलं विधान तुम्हाला बघायचे, पहिलं विधान बघा आधी, त्याच्यावर विचार करा. कारण ते जर कन्फर्म असेल तर तुम्हाला पर्याय इलिमिनेट करता येतात, कट करता येतात. ते एखादं विधान, 2 विधान असतील, 3 विधान असतील, 4 विधाने असतील, याच्यातील एखाद्या विधानावर तुम्ही कन्फर्म असाल तर पहिल्यांदा ऑप्शन बघायचे. बाकी दुसरं विधान, तिसरं विधान, चौथं विधान काय वाचत बसू नका. याच्यातून एक लक्षात येतंय की हे जे पहिलं विधान आहे ना हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण जोपर्यंत पुढची निवडणूक होऊन राष्ट्रपती येत नाहीत नवीन, तोपर्यंत जे मागील राष्ट्रपती जुने असतात ते आपला कार्यकाल कंटिन्यू चालू ठेवत असतात. काय तिथं उपराष्ट्रपती येणार नाहीत. कार्यकाल राष्ट्रपतींचा 5 वर्षाचा संपल्यामुळे तिथे राष्ट्रपती येऊ शकत नाहीत. कारण राष्ट्रपती यांचा पदावधी 5 वर्षाचा असतो. पण जर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते उपराष्ट्रपतींकडे देतात आणि त्यांना शपथ देण्याचं काम सरन्यायाधीश करत असतात. आणि ज्या वेळेला ते उपराष्ट्रपती यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा ज्या वेळेला राष्ट्रपती देतात त्यावेळेला ते तात्काळ जी न्यूज आहे ती लोकसभेच्या सभापतींना कळवणे आवश्यक असते उपराष्ट्रपतींना. आता ए विधान चुकीचं आहे. याच्यातून एक लक्षात येते तुमच्या की अ बरोबर दिलंय ते ऑप्शन कट होतो, लक्षात ठेवायचंय. कोणत्याही कारणामुळे नवीन राष्ट्रपतींची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास नवीन राष्ट्रपतीने प्रथम पदभार स्वीकृत करेपर्यंत कार्यकाल संपलेला राष्ट्रपतीने त्यांचा 5 वर्ष कार्यकालापेक्षा जास्त काळ ते पदावर राहतात. हे विधान अगदी बरोबर आहे. जोपर्यंत नवीन येत नाही तोपर्यंत जुने आहेत
ते प्रभारी म्हणून काम करत असतात. पुढे पुढे लक्षात ठेवायचं, असं नाही की कार्यकाल संपला की झालं. जोपर्यंत नवीन काही कारणामुळे विलंब झाला निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला राष्ट्रपतींच्या निवडणुका घेण्यास, तर जोपर्यंत नवीन राष्ट्रपती निवडून तिथे येत नाही त्या खुर्चीवर, तोपर्यंत 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला तरी नवीन राष्ट्रपती आपलं पद जे आहे ते कंटिन्यू चालू ठेवत असतात. त्यामुळे ब विधानाचा विचार केला तर ब विधान अगदी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक सेकंड हे या क्वेश्चनचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. प्रभारी लक्षात ठेवायचे तुम्हाला. याच्या शर्ती, राष्ट्रपतींच्या शर्ती देखील तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. कलम क्रमांक 59 मध्ये, 60 मध्ये त्यांची शपथ आहे, 61 मध्ये त्यांच्यावरती महाभियोग चालवला जातो, 63 मध्ये उपराष्ट्रपती येतात, 69 मध्ये उपराष्ट्रपतींची शपथ येते, 71 मध्ये राष्ट्रपतींचा क्षमादान येतो, क्षमादानाचा अधिकार जो असेल तो, 58 मध्ये त्यांची पात्रता आहे, 57 मध्ये पुनर्नियुक्तीसाठी ते किती वेळा पात्र असतात राष्ट्रपती, त्यानंतर 56 मध्ये जर विचार केला तर त्यांचा पदावधी देण्यात आलेला आहे, त्यानंतर 55 मध्ये निवडणुकीची पद्धत, 54 मध्ये निवडणूक देण्यात आलेली आहे, 53(2) मध्ये तिन्ही दलाचे प्रमुख, 53(2) मध्ये, 53(1) मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर 53(1) जे आहे ते कार्यकारी अधिकार आणि 52(1) राष्ट्रपती. कलमे तोंडपाठ असली पाहिजेत, जोड्या लावाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ह्या बाबी व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 45 मध्ये विषयामध्ये बदल करण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती आणि 97व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती. आता 45 इकडे विचार केला तर 45 म्हणजे डीपीएसपी, कारण मगाशीच मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की 36 ते 51 पर्यंत याच्यामध्ये कलम 45 येत असतं. 45 जे होतं त्याच्यामध्ये 0 ते 6 आहे आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 86वी घटना दुरुस्ती, ऑप्शन क्रमांक 3. ही घटना दुरुस्ती 2002 मध्ये झालेली आहे. 2002 मध्ये 86व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती आपल्या भारतीय घटनेमध्ये झाली आणि याच्यामध्ये काय करण्यात आलेलं होतं तर 45 नंबरच्या आर्टिकलमध्ये बदल केला आणि ते कुठे ॲड केलं, 21A मध्ये शिक्षणाचा हक्क जो आहे 7 ते 14 वयोगट आणि इकडे जो आहे तो 0 ते 6 वयोगट. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 7 ते 14 कुठे येतं, 0 ते 6 कुठे येतं. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये, 44वी 1978 मध्ये, 97वी घटना दुरुस्ती 2011 मध्ये. हे क्लिअरच असलं पाहिजे तुमचं सर्व. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सर्वांना कळालेलं आहे की घटना दुरुस्ती अंतर्गत 45 नंबरच्या आर्टिकलमध्ये बदल केलेला होता. 45 नंबरचं कलम अतिशय महत्त्वाचं आहे. 45 नंबरचं कलम. खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत? उपराष्ट्रपती लोकसभेचाच नियम निर्देशित असतो. या दृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे. त्या दृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेलेला आहे. आता राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात, लक्षात ठेवायचं आहे. आता चुकीच्या विधानाचा विचार केला, उपराष्ट्रपती लोकसभेचे नामनिर्देशित असतो असं इकडे दिलेलं आहे. लवकर लवकर या प्रश्नाचा आन्सर सर्व विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे. आता लोकसभेचाच नामनिर्देशित, उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो, हे विधान काय आहे? लोकसभेचाच नामनिर्देशित असतो म्हणजे लोकसभेने नामनिर्देशित केलेला असतो. आता अविधानाचा विचार केला तर हे विधान चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. त्या दृष्टीने लोकसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेलेला आहे. तर या प्रश्नाचा अचूक उत्तराचा विचार केला तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही असं याचं उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता हे मी PYQ बहुतेक हा क्वेश्चन आहे, वरीलपैकी एकही नाही. आता आपल्या देशाचे जे असं म्हणजे राज्यसभेचे सभापती हे कोण असतात? उपराष्ट्रपती असतात, पण ते सभागृहाचे सदस्य नसतात.
पण ते काय असतात त्या ठिकाणी सभागृहाचे सदस्य ते नसतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सभागृहाचे ते सदस्य असतात का, तर नसतात. पण लोकसभेच्या अध्यक्षांचा विचार केला तर लोकसभेचे अध्यक्ष जे असतात ते सभागृहाचे काय असतात, या ठिकाणी सदस्य असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ऑप्शन क्रमांक 4. खालील विधाने विचारात घ्यायची आहेत आणि तुम्हाला योग्य विधाने निवडायची आहेत. इकडे दिले भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना समान नागरी कायदा संहिता. आता इकडे अ आहे, इथे पण अ आहे. ऑप्शन कट होतात कारण 44 नंबरच्या याच्यामध्ये समान नागरी कायदा ऍड आहे. गोवा हे समान नागरी कायदा लागू करणार, लक्षात ठेवायचं आहे. एकमेव भारतीय राज्य आहे गोवा, हे लक्षात ठेवायचे. समान नागरी कायदा अवलंबणारे एकमेव राज्य आहे. हे विधान जर विचार केला तर हे अगदी बरोबर आहे. आणि व्यक्तिगत कायद्यामध्ये मालमत्ता, घटस्फोट, विवाह, दत्तक विधान, वारसा हक्क यांचा समावेश होत असतो. या प्रश्नाचा विचार केला तर ऑप्शन क्रमांक 3 अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं. पर्याय क्रमांक 3. 44 मध्ये समान नागरी कायदा आणि गोवा हे एकमेव राज्य आहे. आता बाकीच्या राज्यामध्ये अंमलबजावणी चालू आहे, पण गोवा हे लक्षात ठेवायचं. गुजरात वगैरे या राज्यामध्ये पण अंमलबजावणी चालू आहे. पण या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक 3. 44 नंबरचं कलम समान नागरी कायदा. आता हे 44 नंबरचं कलम कोणतं आहे, गांधीवादी आहे, उदारमतवादी आहे का समाजवादी आहे, हे तुम्ही मला सर्वांनी चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. समान नागरी कायदा याच्यावर विचार विनिमय चालू आहे की देशामध्ये ते लागू केलं जाईल किंवा नाही. या सर्व बाबी तुम्हाला थोड्या दिवसामध्ये नक्कीच कळतील. पण हे जे आहे ते DPSP मधलं कलम आहे आणि त्याच्यामध्ये पार्ट क्रमांक 4 DPSP भारतीय घटनेचा भाग क्रमांक आहे 4, 36 ते 51. याच्यामध्ये गांधीवादी, उदारमतवादी आणि समाजवादी कलमे पाठ करून ठेवायचे आहेत. ते राज्यावरती बंधनकारक नसतात. बाकीच्या ज्या काही छोट्या आहेत हे न्यायप्रविष्ट देखील नसतात. आणि आयरिश या देशाच्या घटनेकडून आपण घेतलेले आहेत. परकीय नागरिकांना DPSP लागू होत नाहीत. भारतीय राज्यघटनेनुसार तरतुदीनुसार कोणता समुदाय हा डॅश आधारावरती अल्पसंख्याक म्हणून घोषित करता येतो. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे जात आणि भाषा, दुसरा आहे धर्म आणि जात, भाषा आणि वंश, आणि तिसरा एकतर धर्म किंवा भाषा. याच्या आधारावरती तुम्ही अल्पसंख्याक म्हणून घोषित करू शकता. या प्रश्नाचं लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्समध्ये आन्सर सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर एकतर धर्म किंवा भाषा, ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 एकतर धर्म किंवा भाषा या आधारावरती तुम्ही अल्पसंख्याक. कारण अल्पसंख्याकांसाठी कलम क्रमांक मूलभूत हक्कामध्ये 29 आणि 30 हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. 29 आणि 30 हे सर्वच गटासाठी येतं, पण हे फक्त कलम क्रमांक 3 जे आहे ते अल्पसंख्याक याच गटासाठी येतं, लक्षात ठेवायचं. अल्पसंख्याक या गटासाठीच कलम क्रमांक 30 येत असतं, हे तुम्हाला विचारात घ्यायचं आहे. कोणती विधाने बरोबर आहेत. आता महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहे. तेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक नाही. आता आयोगाच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण स्पीडमध्ये पटापट घेणार आहोत. ही भारतीय घटनेच्या भाग 5 मध्ये सांगण्यात आले. भारतीय घटनेच्या 5 मध्ये ही तत्वे म्हणजे भारतीय राज्यघटनेची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहेत असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. याचं 4 भागामध्ये वर्गीकरण करण्यात आलंय आणि 1919चा भारत सरकारच्या कायद्यामधील सूचना पत्रकाशी साम्य आहे. तुम्हाला बरोबर विधान निवडायचे आहे. भारतीय घटनेच्या 4थ्या भागात आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. हे विधान बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. तिसरं देखील चुकीचं आहे आणि 4थं देखील चुकीचं आहे. तिसरं चुकीचं आहे कारण 3 भागामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलंय. भारतीय घटनेचा भाग आहे 4था, पण वर्गीकरण याचं 3 भागामध्ये केलेलं आहे. गांधीवादी, उदारमतवादी आणि समाजवादी. यामध्ये 50 नंबर, 51 नंबर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, कार्यकारी व्यवस्थेपासून न्यायव्यवस्था अलिप्त करणे. 49 नंबरचं आर्टिकल आपल्या भारतीय घटनेमधलं जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे की स्मारके स्थाने संरक्षण यांचं करणे. 48A पर्यावरण संरक्षण. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 अंतर्गत हे ऍड केलेलं आहे. त्यानंतर कलम असेल याच्यामध्ये 48 गोहत्या असेल, 47 मादक पेय यांच्यापासून वगैरे म्हणजे प्रतिबंधित करणे, 46 अनुसूचित जाती जमातीसाठी आहे, 45 0 ते 6 वयोगटासाठी आहे, 44 मागच्याच प्रश्नामध्ये बघितलं समान नागरी कायदा या संदर्भात कलम क्रमांक 44 आहे.
43B सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन, 97वी घटना दुरुस्ती कायदा जो आहे तो 2011चा हा तुम्हाला इकडे विचारात घ्यायचा आहे. 43A चा विचार केला तर कामाच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, त्यानंतर 43 कामगारांचे निर्वाह वेतन, 40 ग्रामपंचायत संघटन गांधीवादी कलम आहे, 39 स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, 39A मोफत व कायदेविषयक सहाय्य, 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलेत ह्या बाबी ऍड केलेल्या होत्या. खूप वेळा झालाय हे आपला घटक पाठच करून ठेवायचे, प्रश्न हमखास याच्यावरती विचारले जातात. इथं कल्याणकारी राज्यांचं आहे, लक्ष ठेवायचंय. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे प्रमुख उद्दिष्टे डॅश आहेत. देशात समतावादी समाज निर्माण करणे, स्वातंत्र्य आणि समता याच्यामध्ये समतोल निर्माण करणे, कल्याणकारी राज्याचे ध्येय कलम क्रमांक 38, लोककल्याणासाठी लोकसंवर्धन म्हणजेच याच्यातून तुम्हाला दिसतंय कल्याणकारी राज्याचे ध्येय साध्य करणे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ओके, आणि सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. चला पुढील प्रश्न, समान न्याय व मोफत व कायदेविषयक सहाय्य कलम ओळखायचं आहे लवकरात लवकर. A हे तर काही घटनेमध्ये नाहीत, लक्षात ठेवायचं. 44A नाही. 48 कलमाचा विचार केला तर गोहत्या असेल. 39A हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल की समान न्याय व गरिबांना मोफत व कायदेविषयक सहाय्य कलम क्रमांक 39A 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 अंतर्गत ऍड केले. सुरुवातीला घटनेमध्ये होतं का नव्हतं, तर 48A पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संरक्षण सुरुवातीला घटनेमध्ये होतं का नव्हतं, तर हे पण काय केले 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 अंतर्गत याचा देखील काय केले आपल्या भारतीय घटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक गरीब समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आणि सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, गोहत्या प्रतिबंध, समान नागरी कायदा, राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण, ग्रामपंचायत स्थापना. तुम्हाला खूप वेळा सांगितलंय अ पासून चेक करू नका, ड पासून चेक करा आणि वर जावा इकडून आणि इकडे बघा उत्तर कशामध्ये याचं आहे नक्की. इकडे विचार केला ग्रामपंचायत संघटन कलम क्रमांक 40. आता 2 इकडे दिसते तुम्हाला, इकडे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी कट होतो. राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण, आता गोहत्यापासून बघितलं तरी चालेल. गोहत्या लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. गोहत्या प्रतिबंध कलम 48, समान नागरी कायदा कलम 44. इकडे 3 कुठे आहे, तर ऑप्शन हा कट होतो, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1. गोहत्याचा विचार केला कलम 48, समान नागरी कायदा कलम 44, राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण इकडे कलम 49 आणि ग्रामपंचायतीची स्थापना कलम क्रमांक 40. या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. योग्य आहे खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. पुढील 2 विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत. थोडं स्पीडमध्ये लेक्चर चाललेलं आहे. हे पॉलिटीच्या बाबतीमध्ये आपलं शेवटचंच लेक्चर आहे. याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक्स घेणार आहे शेवटच्या 3 दिवसामध्ये. 1 तारखेला आपली मेनची बॅच चालू होणार आहे. लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करून घ्यायची आहे. राज्य विधानसभेचे सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकत नाही. राज्यसभेच्या ठरावाने जो की सदस्यांच्या साध्या बहुमताने संमत केलेला आहे, उपराष्ट्रपतीला पदावर दूर करता येते, त्यास लोकसभेस काय सहभाग नाही, हे चुकीचं आहे. लोकसभा सहभागी होते आणि प्रभावी बहुमताने प्रभावी बहुमत हे राज्यसभेमध्ये लागतं जर उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं असेल तर, आणि साधे बहुमत हे लोकसभेमध्ये आवश्यक असतं. हे IMP अतिशय महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न विचारले गेले आहेत. उभा राहू शकत नाही, चुकीचं आहे. राज्य विधानसभेचा सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकतो, पण ज्या दिवशी तो व्यक्ती उपराष्ट्रपती होईल त्या दिवसापासून हे त्याचं पद काय होईल, रिक्त होईल. त्यामुळे लक्ष ठेवायचं योग्य विधान दिलेलं आहे ना, दोन्ही पण विधान योग्य नाहीत. हे पण नाही योग्य, केवळ ब पण नाही, दोन्ही पण नाही, वरीलपैकी एकही नाही. दोन्हीच्या दोन्ही विधाने चुकीचे आहेत. दोन्हीच्या दोन्ही विधाने या ठिकाणी चुकीचे आहेत, लक्षात ठेवायचे. दोन्ही पण विधाने चुकीचे आहेत.
राज्य विधानसभेचा सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकतो, पण ज्या दिवशी तो निवड होईल राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदावरती त्या दिवसापासून त्याची आमदारकी देईल. सेम लोकसभेमध्ये जरी असला खासदार तरी राज्यसभेमध्ये जरी खासदार असला तरी उभा राहू शकतो, पण ज्या दिवशी त्या व्यक्तीची निवड हे राष्ट्रपती अथवा उपराष्ट्रपती पदावरती होते त्या दिवसापासून ते पद काय केलं जातं, या ठिकाणी रिक्त मानलं जातं. आणि या ठिकाणी राज्यसभेने ठराव प्रभावी बहुमताने मांडला आणि लोकसभेने साध्या बहुमताने, त्यावेळेला उपराष्ट्रपतींना पदावरून काय केलं जातं, या ठिकाणी दूर केलं जातं. आता दोन्हीच्या विधानांचा विचार केला, लोकसभेचा काही सहभाग असतो, त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही विधाने या ठिकाणी चुकीचे आहेत. कलम 40 हे कशा संदर्भात आहे, वन लाईनर प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे. कलम 40 हे पंचायत राज, समान नागरी कायदा 44, पंचायत राज 40, समान कामासाठी समान वेतन 39. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. ओके, इथपर्यंत हे अतिशय महत्वपूर्ण लेक्चर थोडं स्पीडमध्ये घेतलेलं होतं. खूप जास्त प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेत. एखादा प्रश्न वगैरे मिस्टेक जरी असला तरी थोडं समजून घ्या, थोडं स्पीडमध्ये होताना इकडे तिकडे होत असतं. लेक्चर कसं वाटलं सगळ्या सांगायचे. तुम्हाला इकडे फोन नंबर देखील दिलेले, लक्ष ठेवायचे, तुम्ही याच्यावर संपर्क साधू शकता. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या बॅचेस देखील या ठिकाणी चालू केल्या जाणार आहेत. लवकरात लवकर जॉईन करा. आपले रिझल्ट हे 100% येणार आहेत आणि खूप सारे विद्यार्थ्यांना आतापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारे फायदे झालेत. आउट ऑफ सगळ्यांना मार्क्स देखील मिळतात. त्यामुळे लवकरात लवकर बेस्ट बॅचेस आपण पॉलिटिकल इकॉनॉमिक्सच्या घेणार आहेत. सगळ्यांनी त्या जॉईन करायच्या आहेत. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला शुभेच्छाच आहेत. पण अजून 3-4 दिवसामध्ये आपण इकॉनॉमिक्सवर थोडा फोकस करणार आहे. इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला कसे 10, 12, 13, 14 मार्क्स पाडता येतील याच्याकडे आपण आता लक्ष देणार आहोत. आणि उद्या संध्याकाळी 9 वाजता इकॉनॉमिक्सचा आपण लेक्चर घेणार आहे. आणि एक दिवस आपण पुढच्या 1-2 दिवसामध्येच आपण 3 तासाचा सेमिनार इकॉनॉमिक्सवरती जवळजवळ 60 प्रश्नांचा आपण तयारी करून घेणार आहोत. ओके, चालेल. मग या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.